शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या निवडणूक आश्वासनाची योग्य वेळ कधी येणार? जिल्ह्याच्या प्रगतीची कायम गती राखण्यासाठी उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारला सवाल. काटगाव व तांदूळजा जिल्हा परिषद गट व गातेगाव गाधवड पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवार प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा संपन्न. उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार. काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे लातूर जिल्ह्यात आजवर अनेक सिंचन प्रकल्प आणि साखर कारखानदारी उभारली आहे. यातून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदललाय. जिल्ह्याच्या प्रगतीची ही गती कायम राखण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असं आवाहन लातूर तालुक्यातील जवळा इथं आयोजित प्रचार सभेत बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले. ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्तानं आयोजित जवळा बुद्रुक येथील जाहीर प्रचार सभेत मतदारांशी संवाद साधत होते. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 निमित्तानं राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सीमाताई ढगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी जवळा बुद्रुक येथील बाजार मैदान या ठिकाणी सकाळी काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सिंचन व्यवस्था आणि साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात आर्थिक क्रांती आली. त्यासोबत येथील जीवनमानही उंचावलं आहे. प्रत्येक गावात शहरासारखी घरं बांधली गेली आहेत. या ठिकाणी आता उत्तम पद्धतीच्या मूलभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विकासाभिमुख उमेदवार निवडणं आवश्यक आहे. मागच्या भाजपच्या कार्यकाळात सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलाय. या परिस्थितीत तिथं भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक, गतिमान प्रशासन देण्यासाठी काँग्रेस पक्षानं स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे केले आहेत. त्यांना जनतेनं प्रचंड मताधिक्यानं विजयी करावे असं आवाहन यावेळी केले. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन करणार असं निवडणूक प्रचारावेळी आश्वासन देणाऱ्या सरकारनं आता या आश्वासनाची अंमलबजावणी योग्य वेळी करू असं म्हणायला सुरुवात केली असून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कधी येणार आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी येणार असा सवाल आमदार देशमुख यांनी व्यक्त केलाय. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर शहर महानगरपालिका निवडणूक नुकतीच झाली. काँग्रेस पक्षाचा तिरंगा मतदारांनी फडकवला आणि आता लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक असून मनपा निवडणुकीत असलेली काँग्रेस पक्षाची हवा आजही असून लातूर मनपाप्रमाणे मिनी मंत्रालय असलेल्या लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकवण्यासाठी आणि आपली सत्ता या ठिकाणी आणण्यासाठी आपण कामाला लागावे. आपापसात स्पर्धा सुरू करावी आणि सर्वाधिक मतांनी आपल्या काँग्रेस आघाडी पक्षाचा उमेदवार कोणता जिल्हा परिषद गट निवडून देणार आणि कोणता पंचायत समिती गट सर्वाधिक मतांनी आपला उमेदवार निवडून देणार हे आता पाहायचं असून आपण जिल्ह्यातील सर्व गटांनी व पंचायत समिती गणांनी आपापसात निकोप स्पर्धा करून आपला जिल्हा परिषद अध्यक्ष व आपलाच पंचायत समिती सभापती होईल यासाठी दिवस रात्र एक करावा असं आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले. आम्ही या निवडणुकीत तुमच्या समोर उभे केलेले सर्व उमेदवार निष्कलंक आणि इमानदार असून असे उमेदवार त्यांना आपण प्रचंड अशा मतांनी निवडून द्यावे अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.